वाटे तुझ्या जगण्याच बाई कवती वाटे रात दिस गेलं एक जगवल सपार लोटून अंधार सार उजळलं जीण नात्यात जपत्यात एकी हे वटवृक्षा जसा तू चिरंजीव आहेस तसंच माझ्या नवऱ्याला चांगलं आरोग्य आणि आयुष्य मिळू दे. त्यांचा संसार धनधान्य आणि मुलं बाळ सुखा समाधानानं फुलू दे. काळजी सोड थालीपीठ जोड चवीची सुसाट गोळी खुसखुशीत पुरणपोळी. थालीपीठ द्या की झाडून. आणि मला शिरा. बापू ही 4 प्लेटा झाल्यात. ते घरचं जेवण तसंच शिल्लक राहते. मग तुमची बायको आमच्या नावानं ठणाना करती. ते टेन्शन विसरा या. गोड शिरा आणि टेन्शन विसरा. काय मिनी 100%. शारदा आणखी शिरा. बापू बस झालं, किती शिरा खाणार? तू चांगला शिरा बनवायचा बंद कर, मी शिरा खायचा बंद करतो. काका तुमचं थालीपीठ. ये मिने किती झाले? बुधवारी 2 शिरा 40, गुरुवारी 1 मिसळ 2 पाव एक्स्ट्रा 1 चहा 60. शुक्रवारी तुम्ही आलाच नाही. शनिवारी सकाळी 3 शिरा, दुपारी 1 खिचडी 1 पुरणपोळी, संध्याकाळी 1 मिसळ 1 चहा 160 रुपये. रविवारी 1 थालीपीठ आणि 1 चहा 50 आणि 4 शिरा 80. टोटल झाले 390 रुपये. हिशोब एकदम बरोबर. मग मी कधी हिशोबात चुकते का? कृष्णाईच्या लेकींचा नादच करायचा नाही बघ. थोरली जेवणात हुशार आणि धाकटी हिशोबात. आणि मधली लेडीज स्पेशल खानावळ आहे म्हणून विचारलं. मधलीची काय स्पेशालिटी? टाईम आला की कळल. या तुझ्या बक्षिसाच्या वया. बापू बक्षीस देण्यासाठी हिशोबाचं नाटक केलं का नाही? तुम्हाला कसं कळतं माझ्या वया संपल्यात ते? अगं काय नाही, चल निघतो मी. बापू विसरला काय? अगं काय पाहिजे? मॅडम लय आग उसळली आहो. भुकेची शांत करता का तुमच्या हाताने? नाही म्हणजे तुमच्या हाताची चव लागू द्या आमच्या बी तोंडाला. एक गरमागरम मिसळ आणा मस्त कट मारून. थंडगार. तुमच्याकडे काय गरमागरम नाहीये का मॅडम? हो गरम आहे. हा खोटं वाटतंय? नाही नाही आम्ही काय खोटं बोलतोय? चेक करा. नाही चेक करा. टच करून बघा की. कसं आहे मॅडम लय आग उसळली आहे हो. असं गरम झालंय बघा सगळं. म्हणून गरमागरम मिसळ काट्यानं काटा काढायचा. गरमला गरम. बघा बघा चेक करा. हो आबा तोबा जरा जास्तच झणझणलं काय? गौरी गौरी अगं सोड त्याला. गौरी ऐक तर माझं. अगं पण झाली
का गरमी शांत? गौरी गौरी काय झालं? काय झालं ग? काय नाही, गरमी उतरवती याची. पांडुगुळा, जेंट्स कोण नाही म्हणून गाजवायला सोपं वाटलं तुला? माज वाटला? मस्ती आली? एवढंच होतो तेव्हापासून तुझ्यासारख्या गिराणांचा माज उतरवलाय आम्ही. स्पेशालिटी बघायची होती ना तुला? हा, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, BNS कलम 296, सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता 3 महिन्याची जेल. BNS कलम 75, लैंगिक स्पर्श छेडछाड 3 वर्षाची जेल. आणि BNS कलम 79, शाब्दिक अत्याचार विनयभंग 3 वर्षाची जेल. स्पेशालिटी बघायची ना तुला? आई, फोन लाव ग जरा पोलिसांना. काही माफ कर, चुकलं माझं. अहो, आज जर गेलो तर माझ्या बायका पोरांचं काय होईल? हातावरचं पोट आहे हो आमचं. तुम्ही तरी सांगा ना, चुकलं माझं. पाया पडतो माहिती तुमच्या. गौरी, इथनं पुढं कुठल्या बी पोरीची छेड काढताना यो झंझणाट ध्यानात ठेवायचा. परत जर छेड काढताना दिसलास तर उकळत्या मिरचीच्या पाण्यात शिजवून अख्ख्या पोलीस स्टेशन पर्यंत वरात काढेन तुझी. चल निघ. ए थांब. मिसळीचे पैसे? मिनी जाऊ दे आता. जाऊ दे कसं आई, घे ग मिनी पैसे. आणि झालेल्या नुकसानीचं गौरी, तो पण हिशोबाचाच भाग आहे आई. घे ग. जीर्णोद्धाराचं काम सुरू झाल्यापासून महादेवाचं दर्शनच नाही. आता कधी एकदा जाऊन पिंडीवर फुल वाहतोय असं झालंय बघ. चल लवकर. हो ग, ज्यांनी आज महाप्रसाद बनवलाय ना त्यांच्याच हाताने मानाची पूजा बी होणार बघ. दिदे 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 दिदे. काय दाजी, दीदी साहेबांचा, दीदी साहेबांचा. दीदी आशीर्वाद राहू दे. हे बिंदू राजा असं डासासारखं कानात घुईंग घुईंग करून इंदुराणीच्या इजयाचा डंका वाजणार आहे. जाऊन भोंग्यावर कानाचं पडदे फाड अनाउन्समेंट कर. आजच्या पूजेचा महाप्रसादाचा मानपान इंदुराणीकडे आहे म्हणाव. इंदुराणीच्या नावाचा डॉल्बी गावभर घुमला पाहिजे. ढान ढान ढान. जा चल रे. इंदुराणी, ऐक ना मी काय म्हणालो. गरज काय हा मुस्मिनची? अगं 17 उचापत्या करून ती कॉन्टॅक्ट मिळवलंय महाप्रसादाचं. मोठ्या मुश्किलीने मिळालंय. तसा तुला मान मिळतोच आहे ना पूजेचा. मग अनाउन्समेंटची काय गरज आहे? गरज मला नाही, गावाला आहे. सगळ्या गावाला कळलं पाहिजे इंदुराणी कोण आहे ते, इंदुराणीचं महत्व काय आहे ते. अनाउन्समेंटचा भोंगा वाजल्यावरच वाजणार इंदुराणीचा डंका आणि धडधड पेटणार दुश्मनांची लंका. आणि मग जळक्या कुचक्या नजरत आमच्यासाठीचा मानसन्मान तरळणार. आज हित फक्त ह्या पट्टराणीचाच वट्ट. अगं माझं बाळ, माझा लाडका कुलदीपक. जित. थँक्यू.
सांग. ते नंतर. तर मंडळी, एक लई महत्वाची सूचना आहे. आजच्या महापूजेचा मान मिळालाय रूपवान, गुणवान, भाग्यवान या गावचं कडक आणि तडक व्यक्तिमत्व. आमच्यासाठी आदरणीय, माननीय, सन्माननीय इंदुराणी जनार्दन जाधव यांना. आहाहाहा. आमच्या नावाचा डॉल्बी ऐकून कानात कशा गुदगुल्या झाल्यात. आता अख्खा गाव बघल ह्या पट्टराणीचा वट्ट. आता कसल्या प्रकारचा वेळ नाही गेला पाहिजे. आर बघून चाल की. बरं झालं भेटले बिंदू भाऊ. घोळ झाला. कृष्णाती, आपल्या देवळातल्या पुजारी बुवांचा फोन आलता. काय म्हणले? तुम्ही नशीबवान आहात बघा. ते महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे ना व, त्याचा महाप्रसाद करायची जिम्मेदारी तुमच्याकडे आली आहे. पण ती जिम्मेदारी तर हा, ते समजा माहिती आहे, पण त्याचं काय झालं ना, जीव गेला तरी चालेल, पण हा महाप्रसाद मी घेणार नाही. मला वाटतं खुद्द महादेवालाच निर्मळ आणि पुण्यवान कृष्णाच्या खानावळीतील महाप्रसाद खायची इच्छा असेल. ताजे, काय झालं? जत्रेत काय? हो ताजे. अहो लई मोठा घोळ झालाय. ते कॉन्टॅक्ट होताना जेवायचं सगळं कॅन्सल झालंय. काय? मग काय आज कसं? तिला कसं सांगायचं? आता हे तुम्ही सांगायचं दीदीला. नाही हो, तू सांग. दाजी तुम्ही सांगा, मी नाही सांगणार. तू चला लवकर. अहो चला. इंदू, इंदू, ऐक ना. लई वर्षांनी एक नंबर नियम बसलाय. आज जबऱ्या बार उडणार आणि मग अख्ख्या गावात धडम धडम. ऐक ना, मी काय म्हणतो, इंदुराणी चल जाऊ आपण. आधी आमचा बार उडणार, मग जायचं पूजेला. पूजे अगं ते हे मी काय म्हणतो, इंदुराणी महाप्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट गेलं हा तू. काय? काय? अगं ते आचारी माणसांनी सगळं भटारखान्याचा गट्टारखाना करून टाकला. ते पुजारी कॉन्ट्रॅक्ट काढले नाही तर काय केलं, घेतलं ना. मग आजची पूजा, मला नाही माहिती. महाप्रसाद मला काय माहिती, लाख ते कुणाला मिळालंय कॉन्ट्रॅक्ट? मला नाही माहिती. कुणाला? ते दुसऱ्या कोणाला तरी मिळालं कॉन्ट्रॅक्ट. कुणाला मिळालंय? कुणाला मिळालंय महाप्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट? कृष्णाला. लगीन झाल्यापासून ती दळीद्री माझ्या उरावरचा सांडका बनून
गावभर नाचतीयात. आणि तुम्ही काय? लाज नाही वाटत तुमच्या मनाला? सगळं गाव तिलाही एक नंबरची बायको समजतंय आणि मला 2 नंबरची म्हणून हिनावताय, खिजवताय. लाज नाही का वाटत? काय दिलं तिनं तुम्हाला? काय दिलं? 3 पोरी, वंशाचा दिवा. ह्यो हिरा मी दिलाय तुम्हाला, तो बी एका फटक्यात. मग मी 2 नंबरची कशी? नाही, मी 1 नंबरची. पट्टरानी मी असायला पाहिजे का नको? अगं हायस तू हायसच ना मग, कोण नाही म्हणते. मग पूजेचा मान त्या गैबानीला कसा? मला का कसा? मला काय तिथे बॉम्ब फेक, आग लाव, जळून टाक, मारून टाक, काय करायचंय ते कर, मला माहित नाही. पण आजच्या पूजेला त्या दळिद्रीच्या हातचा महाप्रसाद पोचला नाही पाहिजे. हॅलो, अहो कृष्णाताई, कुठे आहात तुम्ही? पूजेला फक्त अर्धा तास उरलाय. अहो गाडीच पोहोचली नाही अजून. काय? 1 तास झालाय गाडी पाठवून. कुठं राहिली मग? तर राहिली पोरगी. आली बर का, गौरी आली. गौरी चला वेळ ग, चला चला चला. मिनी, तू हे घे, तू इथून पकड. बिंदू भाऊ, सेटिंग लागली. महाप्रसादाची माती झालीच म्हणून समजा. ओके, ठेव फोन. चल, मला मारतोस? थांब इथेच, तुला दाखवतो. गौरी सोडा. अरे सोड, नाही सोड. अरे प्रसादाचं जेवण आहे, सोड. या, हात लावून दाखवा. गौरी गौरी चल, आपण नदीच्या रस्त्याने जाऊया. चल चला चल बाई, चल चल. कृष्णाई, तूच मार्ग दाव आता. बुवा, बघा बघा बघा,
सारं गाव सजलंय थजलंय प्रतिष्ठापनेसाठी आसुसलंय. त्या अपशकुनी बाईच्या हातच्या महाप्रसादाची वाट बघत चांगल्या मुहूर्ताला हात लावू नका पुजारी बुवा. अहो डोळ्यांमाग अंधार. आता महाप्रसाद कसा झालाय हे फक्त तुम्हालाच माहित आहे. मग कशाला एवढं ताणताय? त्या खानावळवालीच्या भरवशावर राहाल तर आजची पूजा कॅन्सल करावी लागल. माझा पूर्ण विश्वास आहे कृष्णाताई महाप्रसाद घेऊन येणार म्हणजे येणारच. भाविकांची पुचपुच चालू आहे. उशीर का लागतोय म्हणून पुजबूज सोडून जाब विचारायला लागल्यावर तुमचा बाजार उठणार आणि तुम्ही इंदुराणीच्याच पायात येणार. ठीक आहे थंड होत. दिदे मी काय म्हणतो एक काम करू का ह्या पुजाऱ्याच्या चुकीमुळे ना आज प्रतिष्ठापना काय होणार नाही. महाप्रसादाचा कार्यक्रम कॅन्सल झालाय अशी अनाउन्समेंट करू काय. पुजाऱ्याचा बाजार उठू काय. एक महत्वाची सूचना आहे. कृष्णाताई आल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं ना कृष्णाताई वेळेवर महाप्रसाद घेऊन येणार म्हणजे येणारच. सगळं महादेवांच्या कृपेने घडायला लागले. बोला पार्वती पते हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव. झालं गेलं इसरनं आरतीचा मानगी हळूच. त्याला म्हणायचं संस्कार. कर्मदरिद्री नवऱ्यानं सोडलं तरी बी पतिव्रता राहिली कृष्णाताई.
खरं आहे, 2 नंबरची 1 नंबर रक्त पिणारी असून सुद्धा जनार्दन बघा कसा धडधाकट आहे. हे सगळं कृष्णाताईंच्या पुण्यामुळं. आज गावासमोर हिचा भंडारा असा उधळतो का आयुष्यभर विसरली नाही पाहिजे ही दळभद्री. सर्वांनी महाप्रसादाला सुरुवात करावी ही नम्र विनंती. पार्वते पते हर हर, पार्वते पते हर हर. थांबा. अरे थांबा र. ओ गुरुजी, काय खूळ लावलंय? काय खूळ लावलंय? ए बायांनो, आज वटपौर्णिमा ना? मग सकाळी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळला का अक्कल गुंडाळून आलाय? 7 जन्म हाच नवरा मिळू दे. आपला नवरा कायम आपल्या संगतीनं राहावा म्हणून उपास तापास करून वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या तुम्ही. आणि आता ह्या बाईच्या फेऱ्यात अडकायलाय. ह्या बाईच्या, जिला हिच्या नवऱ्या संकट राहणंच जमलं नाही, अशा बाईच्या हातचा महाप्रसाद खाणार तुम्ही? मग 7 जन्म सोडा. याच जन्मात तुमचा नवरा तुम्हाला सोडतोय का नाही बघाच तुम्ही. ए गौरी, माझ्या आईला. गौरी, गौरी नको. तुमचा नवरा तुम्हाला का सोडणार आहे माहित आहे का? माहित आहे? सांगतो, ऐका. ह्या बाईच्या हातचा महाप्रसाद खाल्ल्यावर तुम्हाला काय वाटतंय? देव तुम्हाला आशीर्वाद देणार. जा बाळा, सौभाग्यवती भव, सुखात राहा, मजेत राहा. घंटा उठा. नाही उठा. ए वर्षे उठ. ओ ताई उठा. वर्षे, बरी आहेस नव? वाईट वाटतंय ग तुझं. 1000 स्वप्न उराशी घेऊन पूजेला आलीस खरी, पण त्या बदल्यात प्रसाद म्हणून काय मिळणार आहे माहित आहे काय तुला? तिच्या स्वप्नांची, संसाराची राख रांगोळी जशी ह्या बाईच्या संसाराची झाली. ह्या बाईला साधा एक वंशाचा दिवा देता आला नाही नवऱ्याला. दिलं काय? या 3-3 पोरींचं डोंगरा एवढं वज्ज. अशा बाईच्या हातचा महाप्रसाद खाऊन आपल्यासारख्या सवाष्णी बायाचं कुकू बळकट होणार आहे? नाही. ज्या बाईला स्वतःचा नवरा, घर, संसार राखता आला नाही, अशा दळभद्री अपशकुनी बाईच्या हातचा आणि तिच्या ह्या बिनबाप लेकींच्या हातचा प्रसाद नाही, शाप आहे शाप. बराबर आहे नव. रडू
ढिचक ढिंचक ढिचक. पार्वती पतये हर हर. पार्वती पतये हर हर. तसं म्हटलं तर खरंच आहे. कृष्णताईंना स्वतःचा नवरा नाही सांभाळता आलाय. मग त्यांच्या हातचा प्रसाद स्थापित होय. कशाला ईशाची परीक्षा घ्या, नगच खायला. ए थांब. दरवेळी शेपटी वळवळत पायाखाली यायचं. हा पाय पडला की फणा उगारायची तुझी सवय जाणारच नाही का? आमच्या आईने नाही, तुझ्या नवऱ्यानं आमच्या आईला सोडलंय. आणि का सोडलंय ते विचार तुझ्या नवऱ्याला. बघ कसा खाली मान घालून तुझ्या पदरामाग लपलाय नेबडासारखा. विचारायला मान वर करून बोलायची हिम्मत का होत नाही? अगं विचार की का हिम्मत होत नाही बोलायची? बाबा मी नाही तुझा बाबा. वंशाचा दिवा पोरगाच पाहिजे, पोरी नक. पोरी म्हणजे काळजावरचं वज्ज. या असल्या सडक्या विचारांच्या माणसासंगत आमची आई राहत नाही ना, ही अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी. 30 रात कष्ट करून मोठ्या हिमतीन आणि मानानं आम्हा तिन्ही लेकींना वाढवलंय, हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. नवऱ्याच्या जोरावर लाली पावडर करून गाव भर उंडारणाऱ्या तुझ्यासारख्या बाईला काय कळणार आहे ग कष्टाने मिळवलेलं मान सन्मानाचं महत्व? थोबाड बंद बंद बंद. आमच्या आई संगत जो तू खेळ खेळतेस का नाही, तो बंद करायचा आता. आमची आई तुझ्या वाट्याला जायच नाही तर तू भी तिच्या वाट्याला जायचं नाही. जर गेलीस तर कृष्णाईच्या ह्या लेकी तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही सगळ्या ह्या चक्रमबाईची बडबड ऐकताय. अहो मुली झाल्या म्हणून बायकोला सोडून देणारा हा निर्लज्ज नवरा बघा. चूक ह्या पळपुट्या नवऱ्याची आहे, आमच्या आईची नाही. मुलींना ओझं समजणारी ही बाई ही स्वतः सुद्धा एक मुलगीच आहे हे कदाचित ही विसरत असेल, पण तुम्ही विसरू नका. आणि ज्या महादेवाचा आशीर्वाद तुम्ही इथं सगळे घ्यायला आलाय, त्या महादेवाचा जयघोष सुद्धा ज्या पार्वतीच्या नावाने सुरू होतो ती सुद्धा एक मुलगीच आहे हे लक्षात असू द्या. पार्वती पते. आणि जर मुलगी झाली म्हणून बायकोला सोडून देणाऱ्या विचाराचा नवरा असेल तर आत्ताच्या आत्ता लात मारून त्याला हाकलून टाका. आमच्यासाठी आमची आई हेच आमचं दैवत आहे. आज मी या माणसाच्या नावाचं कपाळाला कुंकू लावते, गळ्यात मंगळसूत्र घालून मिरवते. तिची कसलीच तक्रार नाही हो कोणाकडे. आज मी या माणसासाठी उपास तपास करते आमची आई. नवऱ्याने सोडून दिल्यावर हार न मानता स्वतःच्या जीवावर आम्हा तिन्ही फोडींना वाढवलं. तू कधीच कोणाकडे आई तक्रार केली नाहीस ग. ऊन वारा पाऊस याचा कसलाच विचार न करता दिवस रात्र आमच्या तिघींसाठी झटत आलीस. जशी ही कृष्णामाई पवित्र आहे ना, अगदी तशीच तू पवित्र आहे भाई. जशी ही कृष्णामाई कधीच न थांबता कायम सगळ्यांसाठी वाहत जाते, तशीच आमची आई रात्रंदिवस झिजत राहिली आम्हाला मोठं करण्यासाठी. तू कधीच आमच्यासाठी थांबली नाहीस काही. अशा या आमच्या पुण्यवान कृष्णाईच्या हातचा महाप्रसाद खायचा आहे का काट टाकून फणा काढणाऱ्या ह्या नागिनीचं ऐकायचंय हे तुम्ही ठरवा. पार्वती पते. पार्वती
सगळे आता महाप्रसादाला बसून घ्या. चला. लगीन झाल्यापासनं विगीन बनून आमच्या वाटतला काटा बनली. आधी एकटी असायची, आता तिच्या नकट्या वाकट्या पोरींना पुढं करायला लागली. आता आम्ही पण शपथ घेतोय, कृष्णे, ज्या पोरींची तुला घमंड आहे त्या पोरी, तुझी ती कानावळ, तुझा आत्मसन्मान सगळंच्या सगळं या गावातून फेकून देत नाही तोवर शांत बसणार नाही. नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की